आता तुम्ही सांगा, बहिर्जी नायकांचा एवढा मोठा इतिहास आहे, हे संभाजी ब्रिगेड कधी बोललं? इतिहासकारांनी एवढा इतिहास लिहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा तोडमोड करून. त्यांनी बहिर्जी नायकांच्या वरती एक पान लिहिलं, शिवकाशीदारांच्या वरती एक पान लिहिलं, जीवा मालेच्या वरती एक पान लिहिलं. अरे बाजी प्रभू देशपांडेचा इतिहास पण चुकीचा आहे असं ते सांगायला कमी करत नाही. अरे जो बाजी प्रभू देशपांडे स्वतःच्या पावनखिंडी चढतोय, माझा राजा गडावरती पोहोचल्याशिवाय मी खिंड सोडणार नाही, माझा राजा गडावरती पोहोचला, तोफेचा आवाज जोपर्यंत कानावरती येत आहे तोपर्यंत माझा प्राण सोडणार नाही. तुम्ही मतासाठी त्या ब्राह्मण समाजाला बदनाम करण्यासाठी तुम्ही कुठल्या लेवलला चाललाय? हे महाराष्ट्रातला बहुजन समाज कपून घेणार नाही. बहुजन समाजाच्या पूर्ण हे सगळं लक्षात आलेलं आहे. अरे मग आता तुम्ही ह्या ब्रिगेडाला माझा सवाल आहे, तुमच्या आई वडिलांचं लग्न ब्राह्मणाने लावलं, मग त्यांनी काय बायको सोडायची? तुमचं लग्न ब्राह्मणाने लावलं, तू काय बायको सोडणार? तुमच्या घराची वास्तुशांतीचा पायावरती ब्राह्मणाने केला, घर पाडणार का? काय काय करणार तुम्ही? एखादा प्रवृत्ती सगळ्या समाजात असते. मराठा समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात किती लोक होती? ती काही प्रवृत्ती होती ना. दुसरा मराठा समाज सुद्धा ताकदीनं शिवाजी महाराजांच्या विरोधात लढत होता ना. म्हणून काय एखादी अख्खी जात बदनाम असते काय? एखादा ब्राह्मण चुकीचा असेल ना, तुम्ही सगळ्या ब्राह्मणाला शिवे देता, कशाला कुणी अधिकार दिला तुम्हाला? आणि हे आता नुसतं ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर करून राजकारणाची पोळी बांधण्याचा जो धंदा आहे, तो धंदा महाराष्ट्रातल्या बहुजनांच्या पोरांनी ओळखलेला आहे. आणि इथून पुढे सुद्धा पोरांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे.